सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची आज काँग्रेस वाहून सांगली येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी दिनांक 21 मे 2025 रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे पुण्यतिथी व भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ सांगली येथे हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड समोर ते काँग्रेस भवन सांगली अशी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात 40 ते 50 पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे सांगितले। यावेळी गुलाबराव भोसले यांनी सेवा दलाचे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची एक समिती नेमून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने व त्यामध्ये सेवा दलाला 20% निवडून द्यावे, त्यासाठी सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या प्रचारामध्ये सांगितले। यावेळी सेवा दलाचे शहर अध्यक्ष नितीन मोदी यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमामध्ये थोडा बदल करून नवीन पदाधिकारी यांना संधी देण्यात यावी आणि जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेवा दलाला मजबूत करावे, त्यामुळे काँग्रेस पक्षही बळकट होईल असे त्यांनी आवाहन केले। सध्याच्या बैठकीमध्ये अपक्ष विसर्जनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यांच्या विरोधात भाजपच्या एका मंत्र्यांनी विजय शाह यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्या निषेधार्थ ठराव शहराचे तालुका अध्यक्ष श्री तुकाराम चव्हाण यांनी मांडला आहे। त्याला पोलोस तालुका अध्यक्ष सुशांत जाधव यांनी व जिल्हा संघटक अल्लाबक्ष मोल्ला यांनी अनुमोदन दिले। यावेळी पैगंबर शेख, कडेगावचे रमेश रासकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, कवठेमंकाळ अध्यक्ष श्रीकांत फाकडे, आटपाडी अध्यक्ष नारायण मोटे, मौलाली वंटमोरे, कोल्हापूरचे सुरेश पाटील, शैलेश पराळे, सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली। अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी एक जुना कार्यकर्ता काँग्रेसचा 1972 सालापासून बाबासाहेब आमदारांचे 30,000 मताने निवडून आले होते। एक महाराष्ट्रातले तरुण आमदार होते, ते एक वकील होते, त्यांचा मुलगा काँग्रेसचा कायदातज्ञ विद्वान वकील आहे, परिषदेचे अध्यक्ष आहेत। तिथे त्यांची निवड 8 दिवसांना आम्ही करून घेतली। इस्लामपूरमध्ये मिटिंग झाली आमची। काँग्रेसचे अध्यक्ष जिल्ह्याचे बाळासाहेब पाटील, इस्लामपूर शहरचे अध्यक्ष शिंदे साहेब यांनी बोलावलं, तरी पण त्यांना फोन आला आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो। म्हणून असा फोन आला।